पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथील गंगापुत्र मस्त व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन वाळू घाटावरील उत्खननाचा वेळ निश्चित करून देण्यात यावा. सोबतच जो गट दिला त्याच गटातून उत्खनन करावे. पण हे असे न करत नसल्याने मच्छीमार व्यवसायावर परिणाम होत असून हजारो रुपयांचे जाळे तुटल्या जात आहेत. डिग्रस बंधाऱ्यापासून तर धनगर टाकळीपर्यंत आमचा व्यवसाय असतो. वाळूघाटवाल्यांकडे निश्चित वेळ नसल्याने आम्हाला व्यवसाय करता येत नसल्याने त्यांच्या उत्खननाची वेळ निश्चित करून द्यावी व गटाच्या बाहेर जाऊ नये अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर चेअरमन मुंजाजी कोमटवार, सोनाजी कोकरे, शामराव कोमटवार, भीमराव कंडे, रामकिशन कोमटवार, वैजनाथ कोकरे, रामबा हिवरे, कोलिबा हिवरे, छगन शंकरवार, गजान कोकरे, किशन कोमटवार, गोविंद कोमटवार, मुगाजी उंदरे, पिराजी कोमटवार, शिवाजी कोमटवार, बाबूलाल कोमटवार, मुंजा कोमटवार यांच्या स्वाक्षर आहेत. आमचं फार मोठं नुकसान होत आहे. तर आमचे जाळे वेळे फाटत आहेत. जे धक्के सुटले शासनाने दिले त्याच ठिकाणी धक्के चालू राहावं आणि जे त्यांचा वेळ जेवढा आहे तेवढ्या वेळात काढावं. नंतर आम्हाला मासे मारण्याचं काम करू द्यावं अशी आमची मागणी आहे. किती गावचे लोक आहेत तुम्ही? म्हणजे आम्ही धनगर टाकळीचे पूर्ण लोक आहेत. बरं. तर म्हणजे ते तुमच्या त्या गट सोडून काम करता असं म्हणायचं का तुम्हाला? आम्ही गट सोडून म्हणजे रात्री बेरात्री करत आहेत काम. अच्छा. आमचे जाळे फाटत आहेत. आम्ही 1-2 वेळेस आमचे जाळे बी फाटले. आम्ही त्यांना सांगलं जाळे फाटले. ते म्हणतात आमचा धक्का सुटला आहे, आम्ही तुम्हाला काय करू शकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की बुवा जिथं त्याचा गट आहे तिथंच काढावं आणि बाजूला जिथं नाही तिथं काढू नये. कारण आम्हाला मासेमारी करण्याला मोकळं राहू द्यावं असं मागणं आहे. साहेबांचं काय म्हणणं आलं? साहेबांना म्हणणं आहे की आम्ही तुमचं काम करू. साधारण तुमचं किती नुकसान झालं असं वाटतं? आमचं एका जाळ्याचं 10,000 रुपये नुकसान होते सर. आणि एका माणसाचं कमीत कमी 2-3 जाळे राहतात. किती लोकांचे जाळे असतात? जाळे आम्ही 100 सभासद आहेत धनगर टाकळला. 100 पैकी 70-80 जण करतात सर धंदा. बरं. डिग्रसपासून ते सातेपाळपर्यंत बरं. एवढ्या एरियामध्ये आम्ही धंदा मासेमारी करतो. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की बुवा तहसीलदार साहेबांनी आम्हाला जाळे सोडण्याचा वेळ द्यावं आणि धक्केवाल्यांना जिथं त्यांचा ठेका दिलेला आहे तिथंच रेती काढायला हवं अशी मागणी आहे. ओके.